ज्युडिशियरी, पोलीस दल, पॉलिटिकल क्लासचं बद्दल तर काय बोलूच नाही, एक्झिक्युटिव्ह आणि मीडिया हे सगळे लैंगिक आंबट शौकीनपणाचे खांब आहेत भारतात. आणि व्यक्तीला काहीही प्रतिष्ठा नाही, आणि ती व्यक्ती स्त्री असेल तर केवळ भोगाचं आणि वस्तुरूप शोषणाचं साधन आहे असं मानतात. त्यामुळे त्यामध्ये लोकांना असं वाटतही नाही की त्या स्त्रियांची कन्सेन्शुअल पण ते भीतीने होतं. ते काही कन्सेन्शुअल म्हणजे अशोक खराच्या प्रेमात पडली आणि बाई पळून गेली आणि त्यांनी संभोग केला असं नाही आहे ते. नाही, हा मुद्दा बरं झालं तुम्ही सांगितलं, कारण बऱ्याच लोकांच्या कमेंट अशाच आहे. कन्सेन्शुअलची हे बघ कसं आहे, कित्येकदा तू एखाद्या कंपनीत बॉस असतो कॉर्पोरेट, आणि एक बाई अडलेली असते की तिला नवऱ्याला नोकरी नसते, घर चालवत असते, ती एका पदावर असते, तिची लायकी असते म्हणून पदावर असते, पण तो बॉस सांगतो की माझ्याबरोबर तू झोपली नाहीस तर तुझी नोकरी जाईल. तर तेव्हा ती त्याच्याबरोबर जी झोपते तो बलात्कार दिसत नाही डोळ्यांनी, पण तो कन्सेन्शुअल असला तरी तो बलात्कारच असतो. त्यामुळे अशोक खरातने केलेले सर्व स्त्रियांबरोबरचा जो व्यवहार आहे ती एक प्रकारची अध्यात्मिक हिंसा होती. कळलं ना? काहींना गुंगीचं औषध पाजून, काहींना उत्तेजक द्रव्य पाजून, फार थोड्यांना भीती बऱ्याच जणांना भीती दाखवून, 90% बायकांना भीती होतीच. म्हणजे भीती आहेच. तू लक्षात घे, प्रत्येक बाबा, म्हणजे मी इथे बघतो अनिरुद्ध बापू असो किंवा तिथे सद्गुरू असो, हे सगळे स्लीपर सेल आहेत बीजेपीचे. आणि मला आश्चर्य वाटलं की आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी हे जेव्हा विधानसभेत बोलले, भाषण केलं त्यांनी या विषयावर, तेव्हा त्याने लैंगिक अत्याचार केले ह्या एका वाक्यात संपणारी गोष्ट, त्याने योनीत बोट घातलं वगैरे, हे सगळं सविस्तर, जसं की मला लहानपणी जे येलो लिटरेचर वडील वाचू देत नसत ते जाहीर मुख्यमंत्र्याने सांगण्यासारखं वाटलं. मला हे अतिशय बिभत्स वाटतं. म्हणून निराशेपोटी मी त्याच्यावर एकही कॉमेंट केली नाही किंवा लिहिली नाही. आज पहिल्यांदा मी तुला इंटरव्ह्यू देतोय. मला आशा आहे आपल्या इंटरव्ह्यूचं स्वरूप गंभीर राहील, आणि हा एक मोठा क्राईम आहे, पण हा क्राईम कॅप्टन अशोक खरात पकडला गेला. तुला मी आत्ता सांगतो, आत्ता आपण इथे बोलतोय तेव्हा महाराष्ट्रात अनेक ठिकाणी कुठच्या तरी बाईचं लैंगिक शोषण होत आहे, आणि ते जर उघडकीला आलं तर ते त्या माणसाचं निमित्त करून त्या बाईचं देहप्रदर्शन आणि ती संभोग करताना बघता यावी म्हणून लोक चवीचवीने बातमी म्हणून दाखवतील, याची पण मी तुला गॅरंटी देतो.